नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सरकारी जी-आर कसा डाउनलोड करायचा. हे सर्वात सोप्या पद्धतीने जर तुम्हाला शेतकरी योजनेशी संबंधित किंवा इतर सरकारी निर्णयाचे जी-आर लगेच पाहायचे असतील तर तुम्ही ही माहिती नक्की ऐका. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला Googleवरती यायचं आहे. Googleवरती आल्यानंतर तुम्हाला जी-आर एवढंच सर्च करायचं आहे. पहिलीच वेबसाईट दिसेल शासन निर्णय. तुम्हाला ती क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागतो वेबसाईट ओपन व्हायला. बघू शकता आता हे पेज ओपन झालेलं आहे. अति विभागाचे नाव दिसेल तुम्हाला. जर तुम्हाला सर्व विभागाचे नाव पाहायचे असेल तर अति ऑलरेडी सर्व विभाग सिलेक्ट आहे. अति काहीच करायची गरज नाही. जर तुम्हाला दुसरं निवडायचं असेल तर तुम्ही यातून भरपूर ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर महत्त्वाचा शब्द आहे. अति तुम्हाला महत्त्वाचा शब्द टाकायचा आहे. जे योजनेबद्दल तुम्हाला जी-आर पाहायचा आहे ते योजनेचं नाव. त्यानंतर तुम्हाला ते दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक दुसरी दिनांक जे आहे ते खाली ऑटोमॅटिक येऊन जाईल. संकेत क्रमांक जसा आहे तसंच तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिलअप करायचा आहे. जसं आधी कॅप्चा दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आधी कॅप्चा पण टाकायचा आहे. बघू शकता आधी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आजचे जेवढे पण 21 तारखेचे जी-आर आहेत तेवढे तुम्हाला जी-आर अतिसा दिसेल. आणि अतिचा डाउनलोडचा ऑप्शन आहे. हे डाउनलोडवरती तुम्ही जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक हे डाउनलोड तुमच्या डाउनलोड फाईलमध्ये होऊन जाईल. अशा प्रकारे जेवढे पण आजचे जी-आर आलेले आहेत ते तुम्हाला 21/12/2024 हे तुम्हाला जी-आर अति दिसेल. वरती तुम्ही बघू शकता आजचे जेवढे पण जी-आर आहे हे पहिल्या पेजमध्ये आलेले आहे. आणि जर तुम्हाला दुसरं पेज सिलेक्ट करायचे आहे, 2 नंबर ऑप्शन आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर. अशा प्रकारे तुम्ही पुढचं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही जी-आर बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कुठलाही जी-आर तुम्ही सर्च करू शकता. व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.